नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की देवघरात आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा काही खास नियम आपल्याला पाळायचे आहेत। तर देवघर हे नेहमी ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला असलं पाहिजे आणि त्या कोपऱ्यामध्येच ईशान्य कोपऱ्यातच आपल्याला देवघर ठेवायचं आहे। कधीसुद्धा आपल्याला देवपूजा करताना स्नान आदी कर्म करूनच आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे। देवपूजा करताना आपल्याला सुरुवातीला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आसनावरती बसून करायचे आहे। आसन आपल्याला देवासाठी वेगळंच ठेवायचं आहे आणि त्या आसनावरती बसून आपल्याला स्थिर बसायचं आहे आणि व्यवस्थित बसून आपल्याला कोणत्याही मनात कोणतीही निगेटिव्हिटी मनात न ठेवता तुम्हाला स्वच्छ भावनेने देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना बघा, देवांना पूर्ण स्नान आदी कर्म घालायचे आहे देवांना सुद्धा, आणि नंतर गंध अक्षदा फुलं दुर्वा आणि दीप धूप ओवाळायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे, प्रार्थना करायची आहे देवाची आणि आपल्याला आरती म्हणायची आहे। आणि ते सगळं झाल्यानंतर आपल्याला प्रसाद सुद्धा ठेवायचा आहे। रोजच्या देवपूजेमध्ये आपण देवाला नैवेद्य हा दाखवायचाच आहे, प्रसाद देवाला सुद्धा दाखवायचा आहे आणि तो प्रसाद आपल्या घरातल्या सर्वांनी खायचा आहे। अशा रीतीने जर तुम्ही देवपूजा केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये एक सकारात्मकता जाणवायला सुरुवात होईल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।